मित्रांनो इकडे नांगरायला सुरुवात झाली पारंपरिक पद्धतीन आणि इकडे आधुनिक पद्धत ट्रॅक्टर। तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर आजचा ब्लॉग शेतावरूनच चालू केला आहे। तर आज सुट्टी आहे त्याच्यामुळं आज आम्ही इकडे नांगरायला आलो आहे। तर पाठी बघू शकता सर्व माणसं आहेत। तर आज आम्ही आधुनिक पद्धतीने नांगरतो म्हणजे ट्रॅक्टरने। तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये। तर आजचा पूर्ण ब्लॉग शेतावरच असणार आहे। तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा। हे बघा इकडे सर्व माणसं आणि इकडे ट्रॅक्टर चालतो शेवीचा, नवीनच घेतले काकांनी, 2 दिवस झाले। मित्रांनो इकडं भाताची रोपं केवढी झाली ती मोठी, भरपूर मोठी झाली। पाऊस लेट पडला त्याच्यामुळं फोडीला पण लेट सुरुवात झाली। हे बघा इकडे सर्व फोडायचं आहे समोर, त्या साईडला झालं आहे। 3 दले आता फोडून झाले आणि 4था केलं नाही सुरुवात। जास्त काही खतायला लागत नाही त्याच्यामुळे सर्व बसूनच आहेत। आजूबाजूला पण फोडणीची कामं सुरू झाली आहेत। तेव्हा इकडं पारंपरिक पद्धतीने नांगरतात आहे, बैल बांधलेला आहे। आणि सकाळचं असं वातावरण आहे, पाऊस येईल काय माहीत नाही। तर मित्रांनो शेवीदा खास रत्नागिरीतून आला आहे ट्रॅक्टर चालवायला। पाऊस पण थोडा बारीक बारीक पडू लागला, आता येईलच वाटतंय पाऊस। तर आता बैलांना 2 दिवस आराम भेटणार आहे। तर ट्रॅक्टरने सर्व नांगरतोय त्यामुळे लवकर पण होतंय आणि जास्त कष्ट पण नाही। तर मित्रांनो आमच्या आता माणसं चहा घ्यायला बसलेत मस्तपैकी शेतावर। तर चहा आणि बिस्किट घेऊन आलेत, हे बघा। तर शेतावर चहा पिण्याचं सुख आहे ना ते कोकणातच फक्त। हे बघा इकडं नांगर शेळीला। तर मंडळी तुम्ही पण या चहा प्यायला शेतावर। शेतावरील चहा मित्रांनो या चहा प्यायला, दुधाची चहा आहे मस्तपैकी। हे बघा चहा आणि बिस्किट। मित्रांनो हे बघा नैसर्गिक खत म्हणजे शेणकेमधलं शेण आहे गुरांचं। तर हे उन्हाळ्यामध्ये टाकलेलं आहे इकडं दल्यांमध्ये। हे बघा सर्व दल्यांमध्ये आहे। तर अशा प्रकारे इकडं आमच्या इकडं असं शेण वगैरे टाकतात दल्यांमध्ये। आणि आता ड्युटी चेंज झाले, शेवीदा चालवता मगाशी, आता काका चालवतात। तर मित्रांनो इकडं आता सर्व नांगरून झालं आहे आणि आता शेवटचे होते 2 राहिलेत दले नांगरायचे। हे बघा आणि आता 12:30 वाजलेत, शेवटचे 2 राहिले शेवटचे।
मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे पण पाऊस अजिबात पडत नाही. आज दिवसभर जरा जरा बारीक बारीक पडतोय, हे बघा. तर आता खरं तर पावसाची गरज आहे भरपूर, फोडणी झाल्यावर लावणीसाठी. ढग पूर्ण काले आहे तिकडे. तर मित्रांनो, आता घरी जेवायला आलेलो, तर आता परत चालू आहे खाली शेत नांगरायला. तर आता बैल पण बांधतोय आणि ट्रॅक्टर पण, दोन्ही पण आहे. तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे बघा फणस अजून आहेत, फणस भरपूर आहेत अजून. हे बघ किती आहेत ते. तर मित्रांनो, आता बैलाला सोडतोय. हे बघा वाड्यात वळू, हा बघा. मित्रांनो, हा बघा इकडं मोऱ्या, मोऱ्या नाही बंड्या, बंड्याला काढली नाही का. दुपारपर्यंत आराम करत होते घरी, आता परत कामाला. तर मित्रांनो, निघालोय गडग्यात. हे बघा बैल, वलूला मी घेतलं. मित्रांनो, हे बघा इकडं बैल बांधली नाहीत, बंड्या आणि वलू. आणि तिकडे ट्रॅक्टरने पण चालू झालं नांगरायला. हे बघा, हे सर्व पुढे इकडे नांगरायचं आहे वरती इकडं. जोत बांधून झाले. मित्रांनो, इकडे नांगरायला सुरुवात झाली पारंपरिक पद्धतीने, आणि इकडं आधुनिक पद्धत ट्रॅक्टर. तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि ती बघा तिकडे मम्मी पण आली. मित्रांनो, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि ऊन बघा पडले ते. हे बघा, पाऊस अजिबात कुठंच नाही दिसत आहे, ढग पण नाही अजिबात, लय ऊन पडले.